नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो कोर्सेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बीएससी अंतर्गत येणारा बीएससी इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स या कोर्स बद्दल डिटेल मध्ये माहिती पाहणार आहोत की हा कोर्स काय आहे, याचे कॉलेजेस कोणते, कुणी हा कोर्स निवडायला पाहिजे, कोर्स कुणी निवडावा कुणी नाही निवडावा, पॅरेंट्सनी काय लक्षात ठेवावे, पूर्ण सिलेबस काय, सर्व गोष्टींची चर्चा या व्हिडिओमध्ये करूया, जेणेकरून तुम्हाला या कोर्स रिगार्डिंग जेवढे क्वेश्चन्स असतील ते सॉर्ट आउट होतील. मित्रांनो, व्हिडिओ एंड पर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. सो लेट्स बिगिन. आता सर्वप्रथम पाहूया की हा कोर्स काय आहे आणि कोणत्या गोष्टींवर मेनली फोकस केला जातो. तर बघा, बीएससी अंतर्गत येणारा हा कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स, नाव जसंच आहे तसंच याच्यामध्ये जे गोष्टी आहेत त्यांवर फोकस केला जातो. यामध्ये विंडोज जे कॉम्प्युटर ऍप्लिकेशन्स असतात, ऍज वेल ऍज त्यांचं फंक्शन असतं, ज्या लँग्वेजेस असतात लाईक सी प्लस प्लस, या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्हाला या कोर्समध्ये शिकवला जातो. साऊंड्स लाईक इंजिनिअरिंग, की इंजिनिअरिंगच्या क्षेत्राच्या यामध्ये कसं काय गोष्टी येतात, पण असंच आहे. हा सायन्स अंतर्गत येणारा कॉम्प्युटर ऍप्लिकेशनचा कोर्स आहे. या कोर्सचा कालावधी तुम्हाला 3 वर्षाचा पाहायला मिळतो आणि हा फुल टाइम कोर्स आहे, म्हणजे तुम्हाला फिजिकली कॉलेज जे आहे ते अटेंड करून हा कोर्स कंप्लीट करावा लागतो. तर मित्रांनो, आता पाहूया की यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती लागते. तर शैक्षणिक पात्रता आहे 12th पास विथ मिनिमम 50% मार्क्स इन सायन्स स्ट्रीम. सायन्स म्हणजे बॅचलर ऑफ सायन्सचा कोर्स आहे, त्याच्यामुळे सायन्स हा विषय असणं गरजेचं असतं. याआधी जर तुम्ही 10वीच्या नंतर डिप्लोमा केलेला असेल तरीही तुम्ही डायरेक्टली यासाठी सेकंड इयरला ऍडमिशन घेऊ शकता. पण 12वी कंप्लीट केलेली असेल तर तुम्हाला डायरेक्टली फर्स्ट इयरलाच ऍडमिशन भेटतं. डिग्रीचा जो प्रवास आहे तो सुरू होतो. आता याच्यामध्ये 12वी पासआउट विद्यार्थी काय ऍडमिशन घेऊ शकतात, तर हा जो आहे तो अंडर ग्रॅज्युएट म्हणजे डिग्री स्तरावरील कोर्स आहे, म्हणून 12वी पासआउट विद्यार्थीच यासाठी ऍडमिशन घेऊ शकतात. तर मित्रांनो, आता पाहूया की याची ऍडमिशन प्रोसेस कशा प्रकारे असते. तर बघा, सर्वप्रथम तुम्हाला जेही कॉलेजेस असतात त्या कॉलेजेसची लिस्ट काढावी लागेल की कोणकोणत्या कॉलेजमध्ये किंवा कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये हा कोर्स ऑफर केला जातो. अशा कॉलेजची ज्यावेळेस तुम्ही लिस्ट क्रिएट करता त्यावेळेस तुम्ही सर्वप्रथम त्याला कॉलेज चूज करायचं असतं तुम्हाला. नंतर ज्यावेळेसही तुम्ही ऍडमिशन घेणार आहात, याचे ऍडमिशन 2 प्रकारे चालते. एक एंट्रन्स एक्झाम बेस, दुसरा आहे मेरिट बेस. एंट्रन्स एक्झाम बेस कसं आहे, हे फ्युअर केसेस मध्ये आहे, सगळीकडे हे चालत नाही. या कोर्स रिगार्डिंग सिंपल जेही कॉलेज आहे तिथे तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे आहेत, त्यांची एक एंट्रन्स एक्झाम असते, कॉलेज स्तराची असते, तर ती कॉलेज लेवलची किंवा युनिव्हर्सिटी लेवलची तुम्हाला एक्झाम द्यावी लागते. त्याच्यामध्ये जो सिलेबस असतो तो तुमचा 11वी-12वीचा सिलेबस असतो. ज्या बेसिसवर तुम्ही 12वी पास आउट झालेला आहात त्याच बेसिसवर तुमची एंट्रन्स एक्झाम घेतली जाते. सिंपल आहे. एंट्रन्स एक्झाम घेतल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये मेरिटमध्ये यावं लागतं, त्यानंतरच तुम्हाला जी सीट आहे ती सिक्युअर करता येते. दुसरं आहे मेरिट बेस. सिंपल आहे. 12वीची जेही तुम्हाला टक्केवारी पडलेली आहे, जेवढे जास्त मार्क तेवढे जास्त चांगलं कॉलेज भेटण्याची संधी असते. कॅप राऊंड्स असतात. जेही कॉलेज तुम्ही सिलेक्ट केलेलं आहे तिथे तुम्ही ऍप्लिकेशन करू शकता. आता हे कसं जाणून घ्यायचं, तर दरवर्षी जेही कॉलेज असतात, जिथेही हा कोर्स ऑफर केला जातो किंवा कोणतेही कोर्सेस ऑफर केले जातात, तर अशा ठिकाणी नोटिफिकेशन्स निघतात दरवर्षी ऍडमिशनचे. तर हे तुम्हाला लक्ष ठेवावे लागते. लक्ष ठेवल्यानंतर ज्यावेळेस याचे ऍडमिशन स्टार्ट होतात त्यावेळेस तुम्ही फॉलोइंग प्रोसेस जी आहे ती कंप्लीट करून इझिली ऍडमिशन मिळवू शकता. आणि ही प्रोसेस तुम्ही ऑनलाईन ऍज वेल ऍज ऑफलाईन पद्धतीने करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या कालावधीबद्दल डिटेलमध्ये चर्चा करूया. याचा कालावधी जो आहे तो 3 वर्षाचा तुम्हाला पाहायला भेटतो. हा एक फुल टाइम कोर्स आहे, म्हणजे फिजिकली तुम्हाला कॉलेज रेग्युलर अटेंड करावे लागतील, सर्व जे लेक्चर्स असतात ते कंप्लीट करावे लागतात. या 3 वर्षामध्ये तुम्हाला 6 सेमिस्टर पाहायला भेटतात. आता 6 सेमिस्टर मध्ये कोणत्या प्रकारचा अभ्यासक्रम आहे ते आपण पुढे पाहणार आहोत, जेणेकरून तुम्हाला जे आयडिया आहे या कोर्स रिगार्डिंग ते समजून जाईल. 3 वर्षामध्ये 6 सेमिस्टर म्हणजेच एका वर्षामध्ये 2, 6 महिन्याला एक सेमिस्टर कंप्लीट केलं जातं. या 6 महिन्यामध्येच तुमच्या एक्झाम्स होतात, त्याचबरोबर प्रॅक्टिकल्स होतात, वायवा असतो. ह्या सर्व गोष्टींमधून तुम्हाला जावे लागते. 3 वर्ष ज्यावेळेस तुम्ही कंप्लीट कराल त्यानंतर तुम्हाला डिग्रीची सर्टिफिकेट मिळते. हे तुम्हाला कुठे यूज करता येते तर तेही आपण पुढे पाहणार आहोत. पण शॉर्टमध्ये जे सर्टिफिकेट असते ते तुम्ही कुठेही जॉब मिळवण्यासाठी, ऍज वेल ऍज गव्हर्नमेंट एक्झामला अपेअर होण्यासाठी, किंवा जे फर्दर स्टडी असतात, जसं बीएससी नंतर एमएससी करता येतं, तर एमएससी ला जाण्यासाठी, पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी त्याचा यूज करू शकता. तर मित्रांनो, आता आपण याच्या कॉलेजेस बद्दल पाहूया. तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला खूप सारे कॉलेजेस पाहायला मिळतात. तुमच्या आजूबाजूलाही कॉलेजेस असतील,
पण हे फॉलोइंग कॉलेजेस तुम्हाला जे आहे ते पाहायला भेटतात. यामध्ये काही मोस्ट पॉप्युलर कॉलेजेस आहेत जसे DY पाटील कॉलेज ऑफ पुणे आहे, सिम्बायोसिस आहे, फ्लेम कॉलेज आहे, कॉलेज ऑफ मुंबई आहे, मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा हा कोर्स शिकवला जातो. ॲज वेल ॲज नागपूरमध्ये RTMNU युनिव्हर्सिटी आहे, नागपूरच्या युनिव्हर्सिटी आहेत, तिथे सुद्धा हा कोर्स जो आहे तो ऑफर केला जातो. हे जे फॉलोइंग जे कॉलेजेस आहेत यांची जर ॲव्हरेज फी तुम्हाला पाहिजे असेल, जी की दरवर्षी चेंज होते, पण सध्याची करंट फी पाहिजे असेल की किती खर्च येऊ शकतो तुम्ही ऍडमिशन घेतल्यानंतर, तर हे सर्व डिटेल मी डिस्क्रिप्शनच्या लिंकमध्ये दिलेलं आहे, तिथे क्लिक करून तुम्ही रीड करू शकता. ॲज वेल ॲज तुम्हाला बाहेरचे कॉलेजेस जाणून घ्यायचे असतील, जसं महाराष्ट्राच्या बाहेरही कॉलेज आहेत, तर त्यांची लिस्ट डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे, चेकआउट करायला विसरू नका. तर मित्रांनो, आपण याचा कालावधी पाहिलेला आहे, याच्याबद्दल माहिती पाहिलेली आहे. आता ज्यावेळेस तुम्ही याचा सिलेबस पाहणार आहात तर तुम्हाला क्लिअरन्स मिळून जाईल की या 3 वर्षांमध्ये कोणकोणत्या प्रकारचा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहे. तर जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, तुम्हाला याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू PC अँड विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम, ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर, प्रोग्रामिंग फंडामेंटल्स, इंट्रोडक्शन टू वेब डिझायनिंग, RDBMS युझिंग MS Access, प्रॅक्टिकल्स, मल्टीमीडिया टूल्स, डेस्कटॉप पब्लिशिंग, प्रॅक्टिकल्स, त्याचबरोबर इंट्रोडक्शन टू लिनक्स, इंट्रोडक्शन टू नेट, अशा प्रकारचे वेगवेगळे सब्जेक्ट तुम्हाला अभ्यासायला मिळणार आहेत. आता जिथे मी सब्जेक्ट सांगितलेले आहेत हे खूप कमी आहेत. जर तुम्हाला डिटेलमध्ये सब्जेक्ट पाहिजे असतील की ईच सेमिस्टरला कोणकोणते सब्जेक्ट असणार आहेत, तर डिस्क्रिप्शनच्या लिंकचा वापर करून तुम्ही जे आहे तिथं रीड करू शकता. ॲज वेल ॲज जर आपण या सब्जेक्टवर फोकस केला तर तुम्हाला सर्व काही याच्यामध्ये दिसून जाईल की जेही अभ्यासक्रम आहे तो फुल्ली टोटली जो आहे पूर्ण जे बेस आहे याचा तो कॉम्प्युटरचा आहे. म्हणजे याच्यामध्ये लिनक्स आहे, त्याचबरोबर प्रोग्रॅमिंग आहे, प्रॅक्टिकल्स आहेत, सर्व वेब ऍप्लिकेशन रिगार्डिंग जो अभ्यासक्रम आहे तो तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतो. आणि डिस्क्रिप्शन मध्ये याचा पूर्ण सिलेबस दिलेला आहे, रीड करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता पाहूया की हा कोर्स केल्यानंतर पुढील संधी काय. जसं आता तुम्ही हा कोर्सला ऍडमिशन घ्याल किंवा ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेऊन हे 3 वर्ष हे कंप्लीट कराल, तर जॉब तुम्हाला पुढे कसा मिळू शकतो किंवा कुठे तुम्ही जॉबसाठी अप्लाय करू शकता, या गोष्टींमध्ये आता डिटेलमध्ये चर्चा करूया. सर्वप्रथम तुमच्याकडे एक ऑप्शन आहे, ते म्हणजे पुढे MSc करण्याचं. तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन सुद्धा करू शकता आफ्टर कम्प्लिटिंग द कोर्स. पण हे सर्व तुमच्या डिसिजनवर आहे, तुमच्या पॅरेंट्सच्या परमिशनवर आहे किंवा तुम्हाला स्वतःच्या विल पॉवरवर आहे की तुम्हाला तुमच्या जीवनाचे किती वर्ष अजूनही शिक्षणासाठी द्यायचे आहेत. कारण पोस्ट ग्रॅज्युएशन ही 2 वर्षाचे असतात, त्याच्या पुढेही मास्टर्स वगैरे करण्याची जे असते ते चटक लागून जाते, म्हणजे जे शिक्षण असतं ते कधी संपत नाही. सो मेक शुअर हे तुमच्या डिसिजनवर डिपेंड आहे की तुम्हाला पुढे किती स्किल्स पाहिजे आहेत, कशा प्रकारच्या स्किल्स पाहिजे आहेत, किंवा विदेशामध्ये सुद्धा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी जाऊ शकता. दुसरं ऑप्शन आहे गव्हर्नमेंट एक्झामच्या प्रिपरेशनचं. बघा, ज्यावेळेसही तुम्ही हे कंप्लीट करता डिग्री, ज्यावेळेसही तुमच्याकडे सर्टिफिकेट येतं किंवा लास्ट इयर मध्ये तुम्ही असतात, तर वेगवेगळ्या एक्झामसाठी तुम्ही अपेअर होऊ शकता. जिथे गव्हर्नमेंटचे एक्झाम्स असतात तिथे फक्त डिग्रीची परमिशन असते, म्हणजे डिग्रीचं जे असते ते रिक्वायरमेंट असते. आता त्या ठिकाणी तुम्ही सिंपल तुमचं जे ही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ते सबमिट करून अशा एक्झामसाठी प्रिपेअर करू शकता. मग त्यामध्ये MPSC असेल, UPSC असेल किंवा SSC असेल किंवा कोणत्याही वेगवेगळ्या एक्झाम्स असतात, जिथं की पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या असतात किंवा पब्लिक सर्वंटच्या एक्झाम्स असतात, तर अशा एक्झामसाठी तुम्ही अपेअर होऊ शकता. किंवा गव्हर्नमेंटच्या काही भागामध्ये डेडिकेटेड जे BSc कम्प्युटर ऍप्लिकेशन ज्यांनी कंप्लीट केलेलं असतं, तर अशाही विद्यार्थ्यांसाठी जे असतात किंवा उमेदवारांसाठी जागा असतात. पण हे सर्व तुम्हाला माहित असलं पाहिजे की सध्या गव्हर्नमेंट जे जॉब्स आहेत त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन किती आहे ती जॉब मिळवण्यासाठी, ॲज वेल ॲज याच्यामध्ये पूर्ण डेडिकेशन, अभ्यास आणि तुम्ही डिग्री किती सिरियसली कंप्लीट करत आहात, तुम्ही किती अभ्यास केलेला आहे, डिग्रीचा अभ्यासाचा जो भाग असतो तोच तुम्हाला परीक्षेमध्ये येतो. सो मेक शुअर चांगलं कॉलेज निवडा आणि त्याचबरोबर सुद्धा जे आहे अभ्यासही चांगला करा. आणि तिसरं सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवणं. आता याच्यामध्ये जॉब कोणकोणते आहेत तर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. यामध्ये मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलपर, कॉम्प्युटर प्रोग्रॅमर, कॉम्प्युटर ऑपरेटर, सिनियर ऍप्लिकेशन सपोर्ट अॅनालिस्ट, कॉम्प्युटर ऍप्लिकेशन ट्युटर, अशा प्रकारच्या जॉब तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतात. आता यांचा जो पगार किती असतो किंवा किती पॅकेज मिळू शकतं, तर हे डिस्क्रिप्शनच्या लिंक मध्ये मी दिलेलं आहे, तुम्ही तिथे रीड करू शकता किंवा वेगवेगळ्या जॉब सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. आता आपल्याला जॉब तर माहित आहेत, पण टॉप रिक्रुटिंग कंपनीज कोणत्या किंवा कुठे हा जॉब मिळू शकतो, एरिया कोणता, तर तेही तुम्हाला पाहायला भेटेल. याच्यामध्ये जे टॉप रिक्रुटिंग एरियाज असतात ते असतात एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स, IT कंपनीज, वेबसाईट सॉफ्टवेअर कंपनीज, इंटरनेट मार्केटिंग कंपनीज. आणि टॉप कंपनीज जर पाहिल्या रिक्रुटमेंटच्या तर याच्यामध्ये HP, IBM, Google, Accenture,
Amazon, Snapdeal, टाटा कन्सल्टन्सी, HCL, इंटेल, मायक्रोमॅक्स, AT&T, BSNL अशा प्रकारच्या ज्या मेजर टेक कंपनीज आहेत या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळतो. म्हणजे जर डिग्री तुम्ही ज्यावेळेस कंप्लीट करता तर तुम्ही या एरियाजमध्ये जे आहे किंवा हे जे आयटीचे हब्स आहेत किंवा जे आयटीच्या कंपनीज आहेत इथे तुम्ही जॉबसाठी अप्लाय करू शकता आणि तुम्हाला जॉब मिळू शकतो. आता हे सर्व तुमच्या जे प्रिपरेशन असेल, तुमच्या स्किल्स असतील याच्यावर डिपेंड असतं. सो मेक शुअर डिग्री सिरियसली कंप्लीट कराल. संधी जर पाहिल्या, लास्ट बट नॉट लिस्ट, संधी ज्या आहेत त्या प्रायव्हेट सेक्टर ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट सेक्टर आणि तसेच हायर एज्युकेशन मध्ये अवेलेबल आहेत. आता लास्ट बट नॉट लिस्ट याच्यामध्ये जे आहे आपण पाहूया की हा कोर्स का आणि कोणी निवडावा. सर्वप्रथम का निवडावा तर बघा, BSc अंतर्गत जर तुम्हाला कोणता कोर्स निवडायचा असेल आणि जर तुमचं कॉम्प्युटर या क्षेत्रामध्ये जर तुम्हाला नॉलेज असेल किंवा आवड असेल किंवा कोणताही डिप्लोमा तुम्ही केलेला असेल, तुम्हाला जर HTML काय म्हणजे हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज काय असते, कशा प्रकारे वेब डेव्हलपमेंट असते, कशा प्रकारे इंटरनेट वर्क करतं, लँग्वेजेस काय असतात, त्यांचा यूज करून ऍप्लिकेशन कसे डेव्हलप करायचे, ह्या सर्व गोष्टींचा जर तुम्हाला इंटरेस्ट असेल, अभ्यास करायचा असेल आणि तुमचं स्किल्स जे असतात ते इम्बाईब करायचं असेल, तुम्हाला जर इन्क्रीज करायचं असेल, अनालिटिकल स्किल्स वाढवायचे असतील तर हा कोर्स तुमच्यासाठी आहे. म्हणजे हा कोर्स तुमच्यासाठी डिझाईन केलेला आहे. आता कोणत्या विद्यार्थ्यांनी हा कोर्स निवडू नये याबद्दल पाहूया. अशा विद्यार्थ्यांनी हा कोर्स बिलकुल निवडू नये ज्यांना अनालिटिकल स्किल्स नाहीयेत. समजा कॉम्प्युटर क्षेत्रामधल्या गोष्टीच माहित नाहीत की कशा प्रकारे वर्क करतात, ज्यांना बेसिक इंटरनेटच्याच गोष्टी माहित नाहीत. म्हणजे सर्फिंग पर्यंत ठीक आहे, युट्यूब आपण पाहता, व्हॉट्सअप आपण पाहता, पण याही पलीकडे इंटरनेटच्या गोष्टी असतात ज्या 98% अनएक्सप्लोर्ड आहेत. खूप साऱ्या गोष्टी असतात, भविष्यातल्या टेक्नॉलॉजी जे असतात त्याच्याबद्दल माहित नसेल, विजनरी आपण नसतात, तर अशा विद्यार्थ्यांनी अशा गोष्टी ज्या असतात की याच्यामध्ये येऊ नये. कारण हे तुम्हाला 3 वर्ष जे असतं अवघड जाईल. कारण ह्याच्यामध्ये पूर्ण जो सिलेबस असतो तो कॉम्प्युटर रिगार्डिंग आहे. तुम्हाला जे परीक्षा होतील, प्रॅक्टिकल्स घेतले जातील, याच्यामध्ये तर अडचण येईल. पण डिग्री तुम्ही कंप्लीट कराल, पण आफ्टर कंप्लिटिंग द डिग्री तुम्हाला जॉब मिळवणं अवघड जाईल. जर तुमचा इंटरेस्ट असेल तर तुम्ही यामध्ये येऊ शकता. आता याच्यामध्ये जर पाहिलं गेलं मित्रांनो तर सर्व ज्या गोष्टी आहेत ते कॉम्प्युटर रिगार्डिंग आहेत. आणि जॉबची सिक्युरिटी बाबत बी सर्वांना प्रश्न पडतो की जॉबचं काय. तर बघा, जॉब सुद्धा मोठे मोठे जे टेक कंपनीज आहेत, गुगल, Amazon, मायक्रोसॉफ्ट, IBM, तर यामध्ये जाण्यासाठी सुद्धा तुम्हाला भारताच्या बाहेर जावं लागतं. भारतामध्येच राहून सुद्धा रिमोटली तुम्ही जाऊ शकता जे नोकरी आहे त्यासाठी, किंवा त्याचे हेडक्वार्टर्स इथं अवेलेबल आहेत. पण यामध्ये तुम्हाला स्किल्स असणं महत्वाचं आहे. याच्यामध्ये डिग्री इम्पॉर्टंट आहेच, पण त्यापेक्षा इम्पॉर्टंट जास्त आहे स्किल्स. सो मेक शुअर तुम्ही तुमच्या स्किल्स डेव्हलप कराल. डिग्री करत असताना तुम्हाला जेही प्रोग्रामिंग लँग्वेजेस असतात, कारण कॉलेजमध्ये सर्व काही शिकवलं जात नाही. दॅट्स अ ब्रुटल रियालिटी. कॉलेजमध्ये सर्व गोष्टींचा अभ्यास शिकवला जात नाही. शिकवला जातो तर आपलं लक्ष नसतं त्याकडे. सो मेक शुअर डिग्री कंप्लीट करत असताना तुम्ही साईड बाय साईड एखादा कोर्स जो असतात, जसं जेही वेब डेव्हलपमेंट कोर्स असतात किंवा जेही ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचे कोर्स असतात, हॅकिंग कोर्स असतात, ह्या सर्व गोष्टींचा तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला आफ्टर कम्प्लिटिंग द कोर्स, आफ्टर गेटिंग युअर डिग्री सर्टिफिकेट, हे जे जॉब मिळवणं असते ते इझी जाऊ शकतं. मित्रांनो, या कोर्स रिगार्डिंग तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कॉमेंट सेक्शन मध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. तसेच आमच्याशी चर्चा करायची असेल, गायडन्स पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करून आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आमचे इतरही प्लेलिस्ट चेक करायला विसरू नका. आणि डिस्क्रिप्शन मध्ये जी जी वेबसाईटची लिंक आहे त्या वेबसाईटच्या लिंकवर तुम्हाला ती माहिती सर्व मिळेल जी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करू शकत नाही, किंवा जे विद्यार्थ्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत, जे माझे पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत, जेही एक्सपिरियन्स आहेत ते मी तिथे शेअर केलेले आहेत. सो मेक शुअर टू रीड अबाउट द आर्टिकल. आणि तिथे तुम्ही रीड केल्यानंतर जेही तुमचे प्रश्न असतील तिथेही कॉमेंट करून मला विचारू शकता. आम्ही 24/7 तुमच्यासाठी अवेलेबल आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.